प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला आदित्य जेव्हा सागरला त्याच्या प्रोजेक्टविषयी सांगतोय तेव्हा मुक्ता आदित्यला घरी बोलवायला सांगते. सागरने आपल्याला घरी बोलावलं म्हणून आदित्य खूप खुश झालेला असतो. तो सावनीला म्हणतो की बघ, मी तुला बोललो होतो ना की पप्पासाठी कायमच मीच पहिली फर्स्ट प्रिऑरिटी असेल. त्यांनी आता मला घरी बोलावलं आहे, मी जाऊ का? यावर सावनी म्हणते तुझ्या प्रोजेक्टचा विषय आहे त्यामुळे तू जा. आदित्य गेल्यावर ती मनातल्या मनात म्हणते की आदित्य सॉरी, पण मी लवकरच तुझ्या मनात सागरबद्दल खूप द्वेष निर्माण करणार आहे, त्यावर तू विचारही नाही करू शकत. दुसरीकडे सागर मुक्ताचे आभार मानतो. मीच बाहेर फिरायला घेऊन जायचा प्लॅन केला होता आणि आदित्य आल्याने तो कॅन्सल केला, त्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. पण मुक्ता म्हणते की आपण कधीही बाहेर जाऊ शकतो, आदित्य इथे सारखा येत नाही, त्यामुळे तुम्हाला एकत्र बघणं माझ्यासाठी खूप सर्वात चांगली गोष्ट आहे. मी आदित्यसाठी गाजराचा हलवा बनवते. मुक्ता बाथरूममध्ये जाते तेव्हा तिच्या हातावर रॅश आलेले तिला दिसतात. मुक्ता बाथरूममध्ये जाते तेव्हा तिच्या हातावर तिला रॅश आलेले दिसतात. सागरला याबाबत जाऊन सांगते. दुसरीकडे स्वाती तिने मुक्ताच्या चहामध्ये कसली तरी पावडर मिसळली आणि आता तिला त्याचा त्रास होणार या विचाराने खूप खुश असते. आपला नवरा तिथे तुरुंगात मच्छर चावून लाल होतोय आणि मी इथे तुला सुखाने जगू देईन असं कसं वाटलं, असे विचित्र विचार स्वातीच्या मनात चालू असतात. दुसरीकडे मुक्ता आणि सागर डॉक्टरकडे जायला निघतात. तितक्यात दारात आदित्य येतो. सागर आदित्यला म्हणतो की तू बस, मी यांना डॉक्टरकडे घेऊन येतो. पण मुक्ता त्याला अडवते आणि म्हणते की मी जाईन, तुम्ही आदित्यसोबत वेळ घालवा. त्यानंतर सागर मिहिरला फोन करून मुक्तासोबत जायला सांगतो. आदित्य घरी आल्यावर घरचे सगळे खुश झालेले असतात. सर्वजण खूप लाड करतात. इंद्रा स्वतःच्या हाताने आदित्यला आवडणारे पदार्थ बनवून खाऊ पिऊ घालते. आदित्यही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून खूप खुश असतो. पण सागर आदित्यसोबत वेळ घालवताना त्याच्या मनात मुक्ताविषयी काळजीसुद्धा असते. त्यामुळे तो मिहिरला फोन करून डॉक्टर काय बोलले याची चौकशी करत असतो. आदित्य निघत असतानाच मुक्ता पुन्हा येते. तेव्हा बापू तिला कुठे गेलीस असा विचारतात. यावर मुक्ता म्हणते की मला थोडे अंगावर रॅश आले होते, त्यासाठी मी डॉक्टरकडे गेलेली. मी ठीक आहे. मुक्ताच्या अंगावर आलेले रॅश पाहून स्वाती मात्र खूप खुश झालेली असते. मुक्ताच्या अंगावर रॅश आलेले पाहून स्वाती मात्र खूप खुश झालेली असते. आदित्य घरी जातो तेव्हा तो सतत सागरचं कौतुक करत असतो. तो सावनीला सांगतो की त्यांची दुसरी वाईफला तर बरं नव्हतं म्हणून ते डॉक्टरकडे घेऊन जात होते, पण मी आल्यावर त्यांनी मला प्रायोरिटी दिली आणि तिला एकटीला जायला लावलं. ते खूप चांगले आहे. तू माझ्यासाठी तिथे राहायला चल. यावर सावनी म्हणते की मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तू तुझ्या पप्पांना सांग की तुझ्या दुसऱ्या वाईफला घटस्फोट द्या, मग आपण तिकडे राहायला जाऊ. दुसरीकडे स्वाती कार्तिकच्या आठवणीत एकटीच रडत बसलेली असते. ते पाहून इंद्राला खूप वाईट वाटते म्हणून ती मुक्ताकडे जाते आणि खोटं नाटक करत बोलते की मला माफ कर मुक्ता, घरच्या जावयानेच घरच्या लक्ष्मीवर हात टाकला आणि आम्ही तुझी बाजू घेतली नाही, हे आम्ही खूप चुकीचं केलं. मुक्ताला सुरुवातीला वाटतं की इंद्राला वाईट वाटलेलं आहे म्हणून ती असं बोलते, पण नंतर इंद्रा म्हणते की मी एक आई आहे, मला माझ्या मुलीचं दुःख सहन होत नाही. तू माझा एक ऐकशील का? तू कार्तिक रावांना सॉरी बोल, म्हणजे पोलीस त्यांना सोडतील आणि माझी स्वाती खुश होईल. इंद्राची मागणी ऐकून मुक्तालाही धक्का बसतो. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.